औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. माढा तालुक्यातील परितवाडी येथे क्षुल्लक कारणावरून एकास लोखंडी पाईपने मारहाण करून वडील व मुलगा जखमी झाल्याची घटना 31 जानेवारी रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश साहेबराव कदम, वय वर्ष 37, राहणार परितेवाडी, तालुका माढा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्नील शिवाजी गायकवाड, राहणार परितेवाडा, तालुका माढा याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास गणेश कदम हे गायीचे धार काढून घरासमोर थांबले असताना स्वप्नील गायकवाड तेथे आला. त्याने तुझा भाऊ किरण कुठे आहे, माझ्या वडिलांना तुझ्या भावाने इंदापूरला का घेऊन गेला असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. फिर्यादीने समजावण्याचा प्रयत्न करताच आरोपीने तुला आता बघायचे आहे असे धमकावत हातातील पोकळ लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डोक्यावर, पायावर मारून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीचा मुलगा रोहन, पत्नी कल्पना, भाऊजय स्वाती व विष्णू कदम हे धावून आले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केली. यावेळी रोहन यांच्या डोक्यावरही लोखंडी पाईपने मारून त्यास जखमी केले. याबाबत टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे.